आज आपण बनवतोय मुलांच्या टिफिनसाठी झटपट होणारा पिवळा बटाटा भाजी. तर अगदीच ही कमी वेळेत बटाटा भाजी तयार होते आणि मुलांना सुद्धा खूप आवडते. पुरीसोबत तर अप्रतिम लागते. पण आपण मुलांना टिफिनमध्ये चपातीसोबत सुद्धा देऊ शकतो किंवा पुरीसोबत सुद्धा देऊ शकतो. बनवायला खूप साधी सोपी आहे, तेवढीच खायला चविष्ट आहे. तर चला लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर बटाटे शिजवून साल काढून घ्यायचेत आणि थोडेसे हाताने कुस्करून घ्यायचेत. तर इथे कढईमध्ये 1.5 पळी तेल टाकून घेतले. यामध्ये पाव चमचा मोहरी टाकायची. मोहरी तडतडायला लागली की याच्यामध्ये पाव चमचा जिरे टाकून घ्यायचे. जिरे आणि मोहरी चांगली फुलली की याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला एक मोठा कांदा टाकायचा. खूप भाजी बनवायची असेल बटाट्याची तर 2 कांदे टाकायचे. थोडासा कढीपत्ता टाकून घेऊया आणि आता हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊया. आणि बटाट्याची भाजी बनवायची असेल ना, तेव्हा बटाटे अगोदरच शिजवून ठेवायचे. म्हणजे पटकन 5 मिनिटात ही भाजी बनवून तयार होते. अजिबात वेळ लागत नाही आणि भाजीसुद्धा खूप चांगली होते. चिकट, चिवट अजिबात होत नाही. आणि शिजवलेल्या बटाट्याची भाजी बनवायची असेल ना, बटाटे अगोदरच शिजवून थंड होऊ द्यायचे, पाण्यात ठेवायचे नाही. ताटामध्ये काढून ठेवायचे आणि मग सोलून घ्यायचे. म्हणजे भाजी खूप चांगली बनते. तर इथे पाहू शकतात गुलाबीसर रंगावरती असा कांदा भाजून घेतला आहे. आता याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला 1 टोमॅटो टाकून घेऊया आणि तो सुद्धा थोड्या वेळासाठी परतवून घेऊया. तर कांदा खूप जास्त भाजायचा नाही, अगदी गुलाबीसर रंगावरती भाजायचा. म्हणजे बटाट्याची भाजी चांगली ओलसर बनते, एकदम ड्राय होत नाही. चवीनुसार मीठ टाकूया. पाव चमचा हळद टाकून घेऊया. पाव चमचा धना पावडर टाकूया आणि पाव चमचा सब्जी मसाला टाकूया. तुमच्याकडे जे मसाले असतील ते टाकले तरी चालेल. आता हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊया. तुम्ही ही भाजी पुरीसोबत सुद्धा खाण्यासाठी बनवू शकतात. एकदम टेस्टी बनते. सर्व चांगलं परतवून घेतले. हे पहा, एकदम आपलं हे मिश्रण चांगलं भाजून झाले आणि मस्त फोडणीचा सुगंध येतोय. तर कांदा टोमॅटो चांगला आपला भाजलेला आहे. आता याच्यामध्ये शिजवून घेतलेला बटाटा टाकून घेऊया. तर इथे मी 5 ते 6 बटाटे शिजवून साल काढून हाताने असे कुस्करून घेतलेत. तुम्ही हवं तर चाकूने बारीक कट करून सुद्धा घेऊ शकतात. आता सर्व बटाटा कांदा टोमॅटोमध्ये टाकून घेतलं आहे. आता एकजीव होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे आणि जर मोठे तुकडे असतील तर झाऱ्याने उलटण्याने तोडून घ्यायचे, मिक्स करायचे. जास्त खूप मोठे मोठे तुकडे ठेवायचे नाही, म्हणजे खाताना फिकं लागत नाही. सर्व एकसारखा बटाटा होतो आणि चवसुद्धा एकसारखी लागते. तर ते सर्व चांगलं मिक्स करून घेऊया आणि अगदी 2 मिनिट याला परतवून घ्यायचं. जास्त वेळ जर असं हलवत राहिलं तर एकदम चिकट भाजी होते. तर व्यवस्थित हे सर्व चांगलं मिक्स करून घेतले पहा. आता याच्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊया. अगदी 5 मिनिटात हा बटाटा तयार होतो. फक्त कांदा टोमॅटो कापायलाच वेळ जातो. बटाटे एकदा शिजवून ठेवले की पटकन भाजी तयार होते. कोथिंबीर टाकून घेतली. आता मिक्स करून घेऊया. तुम्हाला जर ही भाजी सकाळी बनवायची असेल तर रात्रीच बटाटे शिजवून ठेवले तरी चालेल. म्हणजे सकाळी तुम्ही अगदी 10 मिनिटात डबा बनवू शकतात. तर सर्व चांगलं हे मिक्स करून घेऊया. आता गॅस बंद करून घेतला आहे आणि एकदम झटपट आपली इथे बटाट्याची सुकी भाजी बनवून तयार आहे. मुलांसाठी असो किंवा मिस्टरांच्या डब्यासाठी असो, झटपट आपला इथे पिवळा बटाटा भाजी तयार झाली आहे आणि पाहू शकतात किती छान बनली आहे. ज्यांना कोणाला बटाट्याची भाजी आवडत नाही ना, त्यांना अशी करून दिली तर ते सुद्धा आवडीने खातील. एवढी चविष्ट ही भाजी तयार होते. तर अगदी कमी वेळेत कमी साहित्यात आपण झटपट बटाटा भाजी बनवून तयार केली. कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी कमेंटमध्ये सांगा. आणि याच्या अगोदरसुद्धा आपण वेगवेगळ्या टिफिन रेसिपी, नाश्ता रेसिपी भरपूर आपल्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत. तुम्ही पाहिलं नसेल तर ॲक्टिव्ह पूजा सर्च करून पाहू शकतात. आणि इथून पुढे तुम्हाला अशा साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या भन्नाट रेसिपी पाहायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर करा आणि